तर चला ताईंनो, सकाळचे वाजलेले आहेत 6. तर मी करीत आहे आज गवारीच्या शेंगाची भाजी. तर ह्या शेंगा मी कालच निसून वगैरे फ्रीजमध्ये अशा डब्याला लावून ठेवल्या होत्या. त्याच्यातल्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या मी एवढ्या घेतल्या होत्या, कारण तिघच जण आहेत. आज मला आहे आज गुरुवार आणि पिल्लूला काही दिलं म्हणाले थोड्याशा, आंटीला पण आवडत होता. आता बघते चला धुवून शेंगा धुवून घेते. सगळं रात्रीचं आवरलं होतं ताईंनो, आज गुरुवार असते आवरत नाही लवकर म्हणून. आणि भाजी करून घेते, पोळ्या करून घेते. तर चला पुढचं पण शेअर करते ताईंना तुम्हाला मी. तर ताईंनो, हे पा झाली आपली गवारीच्या शेंगाची मस्त सुंदर अशी भाजी. हे बघा, खूप पसंत येते, तर खूप छान लागते आणि सगळ्यांनाच आवडती, असं कुणीच नाही आहे की आवडत नाही आहे. त्याच्यामुळे ही जर भाजी केली तर मला काही टेन्शनच येत नाही बघा ताईंनो. आणि या आहेत आपल्या पोळ्या करून घेतल्या. आता नाश्त्याला करायचं राहिले तर नाश्त्याला बी करून घेते. त्याच्या अगोदर तुम्हाला हे दाखवते ताईंनो. हे पा, हे चिया सीड्सचं पाणी दिसायले का मध्ये चिया सीड्स तुम्हाला? हे रात्री पाण्यात टाकायच्या बी सांगितलेले, पण नवीन ताई जॉईन झालेले असतात ना, तर त्यांना माहीत नसते, त्यांच्यासाठी सांगत आहे. तर हे चिया सीड्स आहे मध्ये, आणि हे लिंबू ह्याच्यात पिळून हे दीदीला घ्यायचं आहे. आता आम्ही दोघांनी घेतले, तिचं राहिले, ती उठली नाही अजून. तर कसं वाटलं ताईंना? तुमच्याकडे भेटत असलं तर तुम्ही पण नक्कीच घ्या, मी तर म्हणाल. आणि आता वाजलेले आहेत हे पा सकाळचे 6:30. आता अर्धा घंटा आहे, अजून बरंच काम राहिले आजीकडे जायला मला. तर चला, आपला नाश्ता तयार आहे. पोहे आणि लिंबू. तर पोह्यासोबत बसलीत नाश्त्याला, बदाम सोलायलेत. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंडे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार. तर जसं की तुम्हाला सांगितलं, मी गुरुवार 12 महिन्याचे करते. तर याशी मी माता महालक्ष्मीची पूजा मांडून घेतली होती ताईंनो. आणि आता मला वाचायची होती पोथी. इथं मी आरतीचं ताट पण काढून घेतलं आहे. असं सगळीकडे स्वामींचा अभिषेक झाला, इकडल्या देवांची पूजा झाली, सगळं झालं आहे व्यवस्थित. तर चला, आता मी काय करते, ताईंनो पोथी वाचून घेते. पूजा करून घेते ताईंना अगोदर. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. ओम मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ओम ऐं श्री महालक्ष्मी नमो नमः. 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 श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम क्लूं धनधन्यादि देहि माम धन नमस्तुभ्यं भवन्तु. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर. तर ताईंनो, मी संध्याकाळी नैवेद्याला केली होती बघा ही अशी खीर. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, साबुदाणा उगं थोडासा टाकायचा. कुठंतरी दिसत असेल तुम्हाला, कारण खूप छान शिजलं का तर लवकर दिसत नाही आहे ताईंनो. पण साबुदाणा थोडा टाका तुम्ही. हे एवढ्या ह्याला मी एक पोहे खायचा चमचाभर टाकल्या, कारण क्वांटिटी माझी कमी आहे. तुमची 4 माणसाचं, हे 2च माणसाचं आहे, 4 माणसाचं करायचं असेल तर आपला भाजीचा चमचा असते ना, तर ते एक टाकायचा. तर माझी आजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा ताईंनो. तरी पण बऱ्याच ताईंनी लाईव्हमध्ये सांगितलं आणि मी शॉर्ट व्हिडिओ टाकला का, तर खूप छान मला त्याचा म्हणजे हे आला बरं का ताईंनो, रिझल्ट आला. आणि कशी वाटली माझी आजची पूजा, तुम्हाला आवडली का? आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा ताईंनो. आणि दुसरं विशेष म्हणजे हे काय आहे, तर हे तुम्हाला मी 1 मिनटं दाखवे. झिपलॉकच्या अशा कॅरी बॅग येत ताईंनो. 1 मिनटं तुम्हाला उघडावं लागेल मला हे. तर या झिपलॉकच्या अशी झिप याला, म्हणजे आपली चैनीसारखं हे असं लागतंय. पण मी एक हातात फोन असल्यामुळं मी फोन असं खाली ठेवून उघडले. तर हे आहे हैदराबादचं फेमस. जसं की आपण दिवाळीमध्ये काठीकुंडळे करतो किंवा तिखटपुऱ्या करतो, तर हे अशा ह्याला इथं काय म्हणतात, तर ह्याला म्हणते तट्टी काय की ह्याचा प्रकार. पण चवीला एकदम 1 नंबरमध्ये. आमच्या सरांनी मागवलं होतं त्यांच्या मुलांना अमेरिकेला पाठवायला, पण त्याला पाठवायला जे घेतलं आहे का त्याच्यापेक्षा 4 पटीनं पैसे जास्त लागू लागले. त्याच्यामुळे थोडं पाठवलं आणि बाकीचं मग इकडं आम्हाला दिले, म्हणजे लेकरं खातेलं. हे पास खूप छान आहे. हे तांदळाचं आहे बघा ताईंनो ह्याच्यामध्ये. आता हे कसं करतात काय काहीच माहीत नाही आहे, पण चव 1 नंबरमध्ये. लेकरांनी खाल्लं आहे, सगळ्यांना आवडलं आहे. आणि ही आहे आपल्या उद्याच्या नाश्त्याची तयारी. मला करायची तर उद्या मुगाचे डोसे. तर ताईंनो 8 दिवसातून
दोनदा तर माझ्याकडे असतेच बघा मुगाचे डोसे. आणि तुम्ही पण करत जा, कारण चवीचं सोडा, चवीला तर आहेतच, त्याचा विषय नाही काही. आणि पण आपल्या हेल्थसाठी आठवड्यातून एकदा तरी आपण खायला पाहिजेत. मी तर दोनदा करते तसं ताईनं. आणि हे केला आहे आपला मसाले भात. तर संध्याकाळी रोज हो म्हणताल तुम्ही, तर हो खरंच संध्याकाळी रोज माझ्याकडं, कारण मुलं सकाळी चपाती दुपारी खाऊन जाते तर, आणि संध्याकाळी चपाती म्हणलं का नको म्हणते. त्या सकाळची आपली गवारीच्या शेंगाची भाजी. आता आमचे मालक जेवले डाएटवर आहेत, त्याच्यामुळं भाजी काही केलं नाही, एवढीच भाजी आहे. ही दिदीला एवढी भगर ठेवली दुपारची. ही मला एक चपाती बस, ही दुपारची चपाती आहे. ही सकाळची एक आत्ता टाकली एक गरम चपाती. आणि हे आपलं असं संध्याकाळचं. कसं वाटलं तुम्हाला तर कमेंट करून नक्कीच सांगा ताईंनो. चला, व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर, माझी पूजा कशी वाटली ते मात्र कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला, ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.